सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, राजमाता जिजाऊ यांना देखील मानाचा मुजरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमस्कार. आज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही आहे, कारण त्यांनी जे केलंय ते आपण कधी करू शकत नाही. त्यांनी जो राजा आपल्याला दिलेला आहे, जे स्वराज्य ज्यांनी स्थापन केलेलं आहे, अशी छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याचं कार्य जे आहे ते म्हणजे खूप महान असं आपण कोणी करू शकत नाही असं कार्य आहे ते. आपल्याला आपली मुलं, आपली 2 मुलं आपल्याला ऐकत नाहीत. कुठलीही गोष्ट झाली तरी आपली मुलं हे कर ते कर हे आपण म्हणजे त्यांना सांगतो, पण ते ऐकत नाहीत. आणि त्या माऊलीने ज्या वेळेला महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्यावेळेला त्यांनी हे कार्य केलेले आहे. त्यांनी स्वतः देखील दानपट्टा अनेक शिक्षण त्यांनी स्वतः घेऊन आणि त्यांनी असा राजा घडवला जो राजा भूतो न भविष्यती, जो झालाय पण पुन्हा कधीही होऊ शकत नाही असा राजा घडवण्याचं कार्य राजमाता जिजाऊ यांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याबद्दल कितीही यांना आपण जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मासाहेब अशी विविध नावांनी ओळखलं जातो. तसेच आता आज आपण जिजाऊ मातेचा हा कार्यक्रम साजरा करतो. प्रत्येक भगिनींनी आपली मुलं अशी घडवा की शिवाजी महाराजांचा एक गुण जरी उतरला ना त्यांच्यामध्ये तरी खूप सारे भरपूर आहे. तसेच मी आता भाऊंच्या विषयी जिजाऊ माता यांची जयंती निमित्त आपण सर्व एकत्र आले आहे. स्टेजवर बसलेले मान्यवर म्हणजे सर्व आणि माझ्यासमोर बसलेले सर्व रणरागिणी, आज आपण जिजाऊ माता यांच्या जयंतीनिमित्त जे एकत्र आलेलो आहे. आत्तापर्यंत सगळ्यांनी प्रत्येकाची मतं मांडली, तर मला असं वाटतं
प्रत्येक महिलेने जिजाऊंसारखं झालं पाहिजे आणि जिजाऊंची शिकवण घेतली पाहिजे आणि प्रत्येक महिलेने किंवा एखाद्या मुलीने आईची लाडकी आणि पप्पांची परी म्हणून जगण्यापेक्षा जिजाऊंसारखं वागणीसारखं जगलं पाहिजे. एवढंच बोलून मी इथंच थांबते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्यांचं काय म्हणजे प्रश्न होता ते सांगायला पाहिजे होतं ना आपण सगळ्यांनी. त्याच्यासाठी आपण थोडं थोडं बोललं. आज 10 बाया, उद्या 20 बाया, परवा 50 बाया, यामध्ये बोललं ना आपल्याला पण म्हणजे एक मनाची शक्ती वाटते की 4 माणसात बोलायचंय. आपण काय घरी जसं भांडायचं म्हणलं तर आपण खूप भांडतो, पण बोलायचं म्हणलं तर आपल्याला प्रश्न येतो काय बोलायचं. तर आज जिजाऊ मातेने जे शिवाजी महाराज घडवले ते घडवण्याच्या मागं म्हणजे आपल्या महिलांचं हे होतं. आज महिला आपल्या फिरल्या नसत्या, शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर आज शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आज आपल्या 4 महिला कुठेतरी म्हणजे जात आहे काही हे होतं. तसे आपण बी आपली मुलं अशी घडवावी का कोणत्या तरी उद्देशाने. आज म्हणा कोणत्याही ह्याच्यात असला तरी आज माझा मुलगा पोलीसमध्ये, तर मला लोक बोलत की पोलीसमध्ये एवढं असं करतात तसं करतात तुम्ही. तर मी माझ्या मुलाला दान केलंय. जे होईल ते नशिबात होईल. घरी राहिलं तरी मरत आणि जगासाठी मिळालं तरी मरत. पंचायत बीडची उपसरपंच आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज आपण इथे जिजाऊ माता यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. थोर तुझे कर्म जिजाऊ, थोर तुझे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणारे. थोर तुझे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणारे. सूर्यचंद्र असेपर्यंत तुझे नाव कधी न मिटणारे, तुझे नाव कधी न मिटणारे. जिजामातेचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. बुलढाणा या गावी झाला. जिजामात्यांच्या पतीचे नाव शहाजी महाराज भोसले, तसेच त्यांच्या आईचे नाव माळसाबाई. सन 1505 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शिवछत्रपती शिवरायांची माता आणि आपल्या सर्वांची जननी जी राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त आदरणीय व्यासपीठ, आजी माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षा रंजनाताई धुले, माझ्या पुढे बसलेल्या व्यासपीठावर माझ्या महिला भगिनींनो, ज्यांनी आज आपल्याला व्यासपीठ जो स्थान दिले ते माननीय सुधाकर भाऊ घारे, की जे असे जे घडले की आपल्या महाराष्ट्राचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, तसेच सांगायचं म्हणजे भाऊंना सुद्धा त्यांच्या आईने घडवले आहे. पात्रज ग्रामपंचायतीची माजी सरपंच प्रतिभा शिवाजी लोहकरे. आज आपण एक कार्यक्रमासाठी जमलो आहे जिजाऊ मातांची जयंती, त्याबद्दल थोडंसं बोलते. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या जिजामाता जिजाऊंना वंदन करते. जिजाऊ मातांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य ती माऊली. महाराजांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला असता त्यांच्या गैरहजेरीत जिजाऊ मातांनी महाराजांना जे घडवलं, जे संस्कार दिले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशी सांगू तेवढी माहिती कमीच आहे. स्त्रियांचा आदर करणे. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करतो. ज्या महापुरुषांची आपण दैवत म्हणून गणना करतो, त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचे उपकार आपल्या सगळ्यांवर आहेत. आज जर आपण सगळ्यांना पुन्हा छत्रपती हवे असतील तर आपण जिजाऊ झालं पाहिजे आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. आणि आज तसाच युवा दिन पण आहे. युवकांना, आपल्या राष्ट्रवादीच्या युवकांना प्रथम शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. आणि मुद्रा इथे जमलेल्या सर्व महिला भगिनींना माझा नमस्कार. मी लक्ष्मी शिंगटे, कोलारे येथून आले, समिती व वॉर्ड अध्यक्ष आहे. मी आता राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडं बोलणार आहे.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा या गावी झाला. यांचा राजमाता जिजाऊ या लहानपणापासूनच युद्ध, शिक्षण, तलवारबाजी सगळ्यात पारंगत होत्या. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला. स्वराज्य माता जननी यांची स्वराज्य स्थापन व्हावे असे त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी शिवबाला असे घडवले की शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. राजमाता जिजाऊंना महिलांबद्दल खूप आदर होता. त्यामुळे अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातील माय यांच्यावर कुणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, असं राजमाता जिजाऊंचं सगळ्यांना सांगणं होतं. त्याचप्रमाणे त्या महिलांशी वागत होत्या. तसेच शिवाजी राजांना त्यांनी प्रत्येक महिलेबद्दल आदराने वागावं असं शिकवलं होतं. गावातून आहे, तर मी जिजाऊ माता यांच्याबद्दलचे 2 शब्द बोलते. जो वरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती तुझी, तूच घडवला स्वराज्य राजा छत्रपती. धैर्यवान पराक्रमी अनुपम अशा राजमाता जिजाऊंना मी अभिवादन करते. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव माळसा. जिजाऊंचे खूप लहान वयात लग्न झाले होते. जिजाऊंचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळमध्ये शहाजी भोसले यांच्यासोबत झाला. जिजाऊंच्या वाटे या जुलमी, अन्यायी, अत्याचारी सत्तेपेक्षा न्याय देणाऱ्या स्वराज्य असावा हा संकल्प त्यांनी केला आणि त्यांनी शिवबांना घडवले. आणि शिवबांना घडवत असताना त्यांनी आपल्यालाही महिलांनाही कसं म्हणजे आदर करायचा, महिलांचा कसा आदर करायचा हे शिवाजी महाराजांना सांगितले होते. नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व महिलांना सर्व खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा धडा ज्यांनी शिकवला त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आहे, ज्यांच्या जयंतीनिमित्त युवक दिन साजरा केला जातो ते स्वामी विवेकानंद आणि भारतीय घटनेचे शिल्पकार. खऱ्या अर्थानं महिलांना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना, ते जो संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा यांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वराज्याचं, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, पण ते स्वप्न पाहूनच त्या थांबल्या नाहीत, तर ते प्रत्यक्षात उतरवलं आणि त्यासाठी त्यांनी कष्ट, मेहनत घेतल्या आणि आपल्या मुलाला त्यांनी खऱ्या अर्थानं मुलाच्या मोहपाशात न अडकता संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहत असताना त्यांनी जिजाऊ शिवछत्रपती महाराजांना घडवलं. अशा आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर आज या मासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांना आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलेलं आहे नमस्कार, मी अंकिता प्रवीण मोरे, नेरळ उपाध्यक्षपदी मी कार्यरत आहे. आज सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आणि रंजनाताई यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही जिजाऊ माता यांची जयंती साजरी केली. आणि आज साजरी करत प्रत्येक महिलांनी इथे आपले मत मांडले जिजाऊ मातेंच्या बद्दल. आणि
तेव्हा हाच संदेश मला भेटला या सर्व महिलांना की आपण शक्तीने नाही तर युक्तीने काम करून महिला संघटना वाढवली पाहिजे. आणि मी असं सांगेन की प्रत्येक महिलेने जिजाऊ मातेंचा आपण एक आदर्श घेऊन आणि त्यांच्यासारखं होऊन आईची लाडकी आणि पप्पांची परी म्हणून न जगता जिजाऊ मातेंसारखं वाघीण म्हणून जगावं आणि अन्यायाविरुद्ध मात करावा. एवढं बोलून मी जिजाऊ मातेंना अभिवादन करते. माझं नाव सौ मनीषा नितीन देशमुख, मी कर्जतमध्येच राहते. आपल्या इथे आज राष्ट्रवादी भवनमध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि रंजनाताईंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनमध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आलेला आहे. आज इथे राष्ट्रवादी भवनमध्ये 70 ते 100 महिला उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्तम महिलांनी भाषण करून राजमाता जिजाऊंबद्दल त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि राजमाता जिजाऊंनी संस्कार आणि संस्कृतीने नटलेले असे छत्रपती शिवाजी महाराजांना कसं घडवलं याचं मार्गदर्शन किंवा ह्या गोष्टीची माहिती देखील आज बऱ्याच महिलांनी दिलेली आहे. राजमाता जिजाऊंनी किती महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य इथे केलेलं आहे ते त्यांनी सांगितलेले आहे. आपल्याला असा राजा त्यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज अशी राजे घडवली की ते राजे भूतो न भविष्यती पुन्हा कधी होणार नाहीत आणि असे कधी झालेलेही नाहीत. असे राजे त्यांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेले आहेत, ज्यांनी स्वराज्य घडवलं, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्याचप्रमाणे आपल्याला राजकारण कसं केलं पाहिजे आणि ह्या ज्या महिला जमलेल्या आहेत त्या महिलांनी आपली राष्ट्रवादी कशी बळकट केली पाहिजे, आपला पक्ष कसा बळकट झाला पाहिजे आणि त्यांनी अगदी तळागाळामध्ये जाऊन महिलांना मार्गदर्शन देऊन किंवा महिलांना आपल्या पक्षाबद्दल सांगून आपण आपली राष्ट्रवादी कशी वाढवली पाहिजे याचं मार्गदर्शन रंजनाताईंनी दिलेलं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सर्वात प्रथम ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, जे स्वप्न पाहूनच त्या थांबल्या नाहीत तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या झटल्या, त्या राजमाता जिजाऊ महासाहेब यांची आज जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्याचबरोबर आज युवा दिन आहे, त्याबद्दल सर्व युवकांना कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची एक संघटना आहे, महिला संघटना, त्या माध्यमातून आम्ही आज मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयात एकत्र आलो. आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी, त्याचबरोबर आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. खरं तर आज या ठिकाणी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय उभं राहिलेलं आहे तेव्हापासून सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम होत असताना कोणत्याही थोरांच्या पुण्यतिथी असो, जयंती असो, या ठिकाणी साजरी केली जाते. कुठे ना कुठेतरी या थोर महात्म्यांनी आपल्या समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे ते योगदानाची आठवण म्हणून हे कार्य आम्ही सर्व महिला संघटना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत असतानाच आज या ठिकाणी आम्ही महिला संघटना वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करत आहोत. आज आम्ही ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहोत, महिला संघटना, युवा संघटना, युवती संघटना असो, सगळेजण काम करत असताना आज त्यांनी आम्हाला जे बळ दिलेलं आहे, पक्ष संघटना वाढीसाठी जे प्रयत्न करत आहेत, खऱ्या अर्थानं बळ दिलेलं आहे ते आम्ही आज महिला संघटना आज पुढे नेण्याचं काम करत आहोत. आणि आज जर पाहिलं तर शिवरायांना घडवण्यामध्ये महासाहेब जिजाऊ यांचा जसा मोलाचा वाटा होता आणि खऱ्या अर्थानं आम्हाला हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न आहे ते त्यांच्या माध्यमातून साकार झालेलं आहे. आज येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत माननीय सुधाकर घारे यांनाही कर्जत तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं पुढे आणण्यासाठी त्यांना आमदार बनवण्यासाठी माझी महिला संघटना ही प्रयत्नशील आहे आणि राहील.